महत्त्वाची बातमी, राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। पुढील 15 तास राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलाय। आताच पाहिलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी हवामानाबद्दल अतिशय धक्कादायक पावसाचा इशारा आता देण्यामध्ये आला आहे। राज्यामध्ये पावसाने रौद्र रूप धारण केले असून सर्वत्र चिंतेचे वातावरण आता निर्माण झाले आहे। ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। नद्यांच्या पाणीपातळीमध्ये अचानक वाढ होत असल्याने प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा आता दिला आहे। हो शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक दिवसापासून पाऊस रखडला होता। आता पाऊस अचानक सुरू झाला आहे, परंतु हा पाऊस साधा सुद्धा पाऊस नाही, तर हा चक्रीवादळी पाऊस आहे, मुसळधार पाऊस आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे सुद्धा नुकसान होऊ शकते। आणि आज या ठिकाणी हवामान खात्याने स्पष्टपणे सांगितलं आहे, आता 12 जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, प्रशासनाच्या माध्यमातून हवामान खात्याच्या माध्यमातून डायरेक्ट आता यादी जाहीर करण्यामध्ये आली। मग या 12 जिल्ह्यामधून तुम्ही जर असाल तर तुमच्यासाठी धोक्याचा घंटा सरकारने आता वाजविलेला आहे। म्हणजे की आता अंदाज सरकारच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यामध्ये येत आहे। आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की बघा, कोणते ते 12 जिल्हे आहे, ज्या 12 जिल्ह्यामध्ये मुसळधार प्रमाणामध्ये पाऊस आता पडणार आहे। बघा, काही जिल्हे असे आहेत जिथे चांगल्या प्रकारे पाऊस होणार, परंतु काही जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य सुद्धा पाऊस होणार आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, काही जिल्हे असे आहेत जिथे डायरेक्ट ढग फुटणार आहे। मग आता सर्वात महत्त्वाचं आहे, कोणते आहेत ते जिल्हे, हे आता आपण अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेणार आहोत। तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, वातावरणामधील या अनपेक्षित बदलामुळे सखल भागामधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। पावसाचा जोर इतका वाढला आहे, अनेक मार्गावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी थांबविण्यामध्ये आली आहे। ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहत असल्याने ग्रामसंस्था सावध राहण्याची वारंवार सूचना आता देण्यामध्ये येत आहे। स्थानिक प्रशासनाने आता संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, इतक्या दिवसापासून पाऊस नव्हता आला। पाऊस कशामुळे नाही आला तर बघा, हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे, तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल। मग आता पाऊस एवढा कशामुळे येत आहे? बघा, अल निनोचं वर्षच असं असते की काही ठिकाणी दुष्काळ पडतो आणि काही ठिकाणी एवढा पाऊस पडतो की सर्व शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान सुद्धा होऊ शकते। मग आता महत्त्वाचं म्हणजे की कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे आज मोठा अवकाळी पाऊस येणार आहे। बघा, पावसाचा फटका बसलेल्या या ठिकाणी मदतीसाठी विशेष बचाव पथके तैनात करण्यामध्ये आली आहेत। नागरिकांनी सुरक्षित राहण्यासाठी घराबाहेर पडताना अत्यंत काळजी घेणं आवश्यक आहे। प्रशासनाकडून मिळणाऱ्या सूचनांचे तंतोतंत पालन केल्यास मोठी दुर्घटना टाळता येईल। आपत्कालीन परिस्थितीत हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष आता 24 तास कार्यरत ठेवण्यामध्ये आले आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारच्या माध्यमातून अलर्ट राहण्याचा इशारा आता घोषित करण्यामध्ये आला आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, विजेच्या कडकडाटासह सुरू असलेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यामध्ये आल्या आहे। शेतामध्ये पाणी साचल्यामुळे पिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा आता निर्माण झाल्याचा दिसून येत आहे। कष्टाने पिकवलेले पीक वाचवण्यासाठी आता शेतकरी धावपळ करताना दिसत आहे। वाढत्या पावसामुळे पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून जनजीवन थंडावले आहे। रस्त्यावरील पाणी साचल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे। अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान सुद्धा झाल्याचं दिसून आलं आहे। काही भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे। प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करण्याचे काम आता हाती घेतले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे सध्या प्रयत्न करण्यामध्ये येत आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, जर या 12 जिल्ह्यामधून तुम्ही जर येत असेल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आता ही हवामान खात्याच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे हवामान तज्ज्ञ पंजाबजी रावडक यांनी स्वतः अंदाज सांगितला आहे की या 12 जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार प्रमाणामध्ये पाऊस हा पडणार आहे। शेतकरी बांधवांनो, हा पाऊस जर असाच जर चालू जर राहिला
तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बघा, खबरदारीचा उपाय म्हणून आता यादी स्वतः हवामान तज्ज्ञ पंजाबजी रावडक यांच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली. बघा, त्या यादीमध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा सांगण्यामध्ये आला जिथं मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, मुसळधार आणि मुसळधार असा पाऊस या ठिकाणी होणार आहे. छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार, त्यानंतर जालना जिल्हा, त्यानंतर बीड जिल्हा. बघा, या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सतर्क राहण्याचा इशारा देण्यामध्ये आला आहे. म्हणजे की जर शब्दामध्ये सांगायचं झालं, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याला हवामान खात्याच्या माध्यमातून रेड अलर्ट घोषित करण्यामध्ये आला आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. आता काही शेतकरी बांधव बीड जिल्ह्यामधून जर येत असतील, काही शेतकरी बांधव जालना जिल्ह्यामधून जर येत असतील, तर या भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने सांगितली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, असे आवाहन जिल्हा अधिकाऱ्यांनी केले आहे. या काळामध्ये कोणत्याही अफवांना बळी पडू नका. शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही ऐकत असताल की दुष्काळ पडणार, परंतु दुष्काळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अजिबात पडणार नाही. काही भागामध्ये पडणार आहे, परंतु संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ राहणार नाही. त्यामुळे सध्या तुम्हाला पावसाचं वातावरण आणि पाऊस पडताना दिसत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहे. लातूर, नगर आणि सोलापूर या भागामध्ये पावसाचा जोर वाढल्याने मदत कार्याची तयारी पूर्ण करण्यामध्ये आली आहे. पावसाचा जोर ओसरेपर्यंत नागरिकांनी घरातच राहणं आता महत्त्वाचं आहे. बघा, स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सक्रिय झाले आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितल्यानुसार या भागामध्ये आता भला मोठा पाऊस येत आहे. जर तुम्ही अहिल्यानगर भागामधून जर असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आता ही म्हणावी लागेल. येणाऱ्या काही तासामध्ये पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यामध्ये येत आहे. सातारा जिल्हा, सांगली जिल्हा आणि रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून मदत कार्यासाठी सर्व संसाधने वापरली जात आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांच्या नुसारच आता हालचाली कराव्या असं सरकार आता म्हणत आहे. पावसाच्या या संकटातून मार्ग काढण्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि संयम अत्यंत मोलाचा आहे. शेतकरी बांधवांनो, सरकारने सांगितल्यानुसार आता मुसळधार पाऊस काही भागामध्ये महाराष्ट्र राज्यामधील पडणार आहे. त्या भागांची यादी आता सरकारने सांगितली. यादी अतिशय महत्त्वाची आहे. फक्त आता लक्षपूर्वक बघत चला. बघा, परिसरातील पाणी साचलेल्या भागामधून मार्ग काढताना नागरिकांनी अतिशय सावधगिरी बाळगावी. सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूरमधील नागरिकांनी पावसाचा प्रभाव कमी होईपर्यंत विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. प्रशासनाने सूचनांचे पालन करावे असे वारंवार आवाहन सध्या करण्यामध्ये येत आहे. आपल्या घरामधील मौल्यवान वस्तू आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षित हलवून योग्य काळजी घेणं आता गरजेचं झालं आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता अतिशय महत्त्वाचं म्हणजे की बघा, पावसाचा या मुसळधार माराने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून धरले असताना सर्वांनी या कठीण परिस्थितीमध्ये एकमेकांना धीर देणं गरजेचं आहे. बघा, तुम्ही या 12 जिल्ह्यांची यादी बघितली का? जर तुम्ही या 12 जिल्ह्यांची यादी बघितली असेल तर मग कसल्याही प्रकारे अडचण नाही, कारण हेच ते 12 जिल्हे आहे जेथे अति मुसळधार प्रमाणामध्ये पाऊस होणार आहे. हे हवामान खात्याच्या माध्यमातून आता स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, ह्या 12 जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस कशामुळे होत आहे हे देखील जाणून घेणं सध्या गरजेचं आहे. तुम्हाला माहीत आहे, पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये एक मोठं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. त्याचे पडसाद या जिल्ह्यामध्ये आता उमटत आहे. त्यामुळे असा काही प्रकार घडला आहे की आता मुसळधार पाऊस येऊ लागला आहे. नाहीतर हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे. या वर्षामध्ये पाऊस कमीच असतो. ह्या चक्रीवादळामुळे आता शेतकरी बांधवांना पाऊस देखील मिळू लागला आहे आणि काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार सुद्धा पाऊस होऊ लागला आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पावसाविषयक नवनवीन अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून हमखास कळविण्यामध्ये येत असतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.